नमस्कार शेतकरी बंधूंनो. मोठ्या प्रमाणात सध्याला पीक विमा आणि पीक विम्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात चर्चा सध्याला चालू आहे आणि त्याच बाबतीत 31 जुलै ही लास्ट तारीख होती पीक विमा भरण्याची, परंतु ती तारीख आता 10 तारीख केलेली आहे. आणि त्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर यावर्षी पीक विमा भरण्यामध्ये अनेक शेतकरी उत्साही नाहीत. त्याचं कारण काय आणि त्यामागची खरी काय आहेत कारणं याच्यावरच आजचा हा भाग आहे आणि त्या भागातून माध्यमातून आपण सविस्तर असा पीक विम्याच्या बाबतीत गेल्या वर्षी कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना निकष लावले आणि त्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज कशामुळे आहे तेही कारण आपण शोधणार. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाले. त्या माध्यमातून विविध प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवृत्त केलं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या वर्षीची महत्त्वाची बाब म्हणजे की गेल्या वर्षी पीक विमा भरताना शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम द्यावी लागली आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्साह दाखवला आणि त्या माध्यमातून सर्वांनी पीक विमा भरला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवातीला जूनमध्ये पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पेरणी ही योग्यरीत्या झाली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आनंद होता की आपलं पीक चांगल्या पद्धतीने येणार. परंतु परतीच्या पावसाने सर्व शेतकरी बांधवाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसानीची पातळी शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीचं नुकसान शासनाच्या माध्यमातून भरपाई भेटेल अशी आशा होती आणि मोठ्या प्रमाणात अनुदान असेल किंवा नुकसान भरपाईची रक्कम त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पंचनामे केले. 4-4, 8-8 दिवस शेतामध्ये पाणी साचून राहिलं आणि त्या माध्यमातून पीक विम्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आशा लागून गेली होती. परंतु त्यानंतर पीक कापणी अहवाल आला आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर नियंत्रणसुद्धा अनेक राजकारणी असतील किंवा अधिकाऱ्यांनी ठेवलं. परंतु पीक कापणी अहवाल न स्वीकारता थेट सॅटेलाईटच्या माध्यमातून ती मोजणी केली आणि त्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत दाखवलं आणि अनेक शेतकऱ्यांना त्यातून मोठं नुकसान झालं. आज अनेक शेतकऱ्यांना वाटतं की सॅटेलाईटचा काय हे आहे आणि त्या माध्यमातून उत्पन्न काढण्याचा वेगळा पद्धत अवलंबली. 24 तासात मोठ्या प्रमाणात जी तक्रार करायची होती त्या तक्रारीची सुद्धा जी योजना होती आणि योजनेतलं अटी होती ती अट काढून टाकली आणि मोठ्या प्रमाणात पिकाचं उत्पादन हेच गृहीत धरून मोठ्या प्रमाणात सॅटेलाईटचा त्या माध्यमातून वापर करून मोठ्या प्रमाणात रक्कम देण्यासाठी प्रयत्न केला. या रकमेचं काय झालं तर मोठ्या प्रमाणात मंडळ वाईज रकमेमध्ये तफावत आढळली. अनेक ठिकाणी पीक कापणी अहवालापेक्षा जास्तीची रक्कम दिली आणि जिथं पीक कापणीच्या अहवालानुसार रक्कम द्यायला पाहिजे होती तिथं 3,900 असेल, कुठं 900 रुपये असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे निकष लावले आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत झाली. सत्ता आणि विकासाच्या बाजूनं पीक विमा गेला का असंच शेतकरी बांधवांना वाटू लागलं आणि यावर्षी तर मोठ्या प्रमाणात पीक विमा भरण्यासाठी जिल्हाधिकारी असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून सूचना दिल्या किंवा निवेदनं ही केले. परंतु आजही शेतकऱ्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते आणि मोठ्या प्रमाणात राजकीय आमदार असतील, खासदार असतील यांच्या माध्यमातून आताची फोन करणे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं बोलणे हे प्रकार वाढलेले. परंतु याच्यातून साध्य काय होणार हा येणारा काळ ठरवेल. परंतु यावर्षी काय झालंय तर मोठ्या प्रमाणात निकषसुद्धा बदललेले आहेत आणि ते कोणते निकष बदलले तेही महत्त्वाचे आहेत. कारण की पीक पेरणीनं केल्यास मोठ्या प्रमाणात 25% पीक विमा भेटत होता. तोही निकष बाजूला काढला आहे. दुसरं पाणी साचल्यानंतर किंवा अवकाळी किंवा चक्रीवादळ किंवा मोठ्या प्रमाणात पाण्याने वाहून गेल्यास तोही निकष पीक विम्यातून काढला आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात काढणी पश्चात जे नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणात ढीग भिजलेले असतील किंवा ढीग वाहून जाणे किंवा अशा प्रकारचे निकषसुद्धा यावर्षी काढून टाकलेले. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं जे पीक विम्याच्या बाबतीत फायदा होणार होता शेतकऱ्याला ते सगळे निकष काढले आणि रक्कमसुद्धा मोठ्या प्रमाणात घेतली आहे. पहिलं ₹1 पीक विमा भरला जायचा, परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात रक्कम भरूनसुद्धा विमा भेटेल का नाही याची खात्री नाही आणि तो भेटलेला विमासुद्धा सत्ता आणि विकासाच्याच बाबतीत ज्या लोकांचा आहे त्या पद्धतीनं निकष लावले तर मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. म्हणजे की ज्या गोष्टीतून नुकसान होणार आहे त्या गोष्टीच काढून टाकल्या तर नुकसान भरपाई कशी भेटेल. शेवटी नुकसान ही सॅटेलाईटच्या द्वारे काढलं जातं. परंतु सॅटेलाईट मंडळातला कसा निकष काढणार आहे हाच अजून पडलेला प्रश्न आणि त्याच्यावर व्यवस्थित उत्तर कुठेही विमा कंपनीकडून दिलं नाही आणि शासनाकडूनही दिलं नाही. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमदारांनी सुद्धा विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात हे प्रश्न उपस्थित केले, परंतु त्याला उत्तर
योग्य पद्धतीनं दिलं नाही. म्हणजे की पीक विमा शेतकऱ्याच्या फायद्याचा का पीक विमाच्या कंपनीच्या फायद्याचा हाच मोठा प्रश्न आणि त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये पीक विम्याच्या बाबतीत नाराजी आहे आणि त्या माध्यमातून उत्साहसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी आहे. परंतु तरीही नाईलाजास्तव शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरू लागलेले आहेत. परंतु ती नाराजी दूर करण्याचं शासनाने याच्यावर प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ही तफावत कशा पद्धतीने शेतकऱ्यांची भरून काढता येईल आणि त्या माध्यमातून ज्या काही तक्रारी आहेत त्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सोडवल्या पाहिजेत आणि त्या कशा पद्धतीने निकष जे काढलेले आहेत ते निकष पुन्हा ही केली जाईल. व्यक्तिगत विमा आहे का मंडळ वाईज विमा आहे हाच मोठा प्रश्न. कारण की प्रत्येक पॉलिसी ही व्यक्तिगत काढली जाते. त्या प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या प्लॉटची पाहणी करणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष प्लॉटची पाहणी करूनच त्याला विमा द्यावा. कारण की याच्यामध्ये काय होतं की गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि हाच मोठा चुकीचा नियम आहे. कारण की अनेक शेतकऱ्यांचे नदीकाठीचे क्षेत्र आहेत, अनेकांचं पाणथळ जमिनी आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलं जातं. म्हणजे की व्यक्तिगत तपासणी करणं गरजेचं आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून मंडळाचा निकष काढून कधीही उपयोग होणार नाही. कारण की विमा हा व्यक्ती भरतो आणि तो स्वइच्छेनं भरतो. इथं सर्व काही निकष सर्वांनाच लागू नयेत आणि हीच बाब शासनाने गृहीत धरावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा. कारण की अनेक शेतकऱ्याकडे आजही फोटो उपलब्ध आहेत जे की मोठ्या प्रमाणात त्या शेतात उभारून काढलेले, त्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शेंगाची गळ झालेली आहे किंवा उत्पन्न कशा पद्धतीने आहे, हे कोण तपासणार आणि कशा पद्धतीने तपासणार? आधुनिक तंत्रज्ञान जितकं प्रगत झाले त्याच परीने शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुद्धा त्याच पद्धतीनं तुलना करणं गरजेचं आहे. याच्यावरच भविष्यात पीक विम्याच्या बाबतीत शेतकरी योग्य तो निर्णय घेतील आणि त्या माध्यमातून त्यांना योग्य ते उत्तरंसुद्धा देणं शासन आणि पीक विमा कंपनीची गरज आहे. त्या माध्यमातून निश्चितपणे याच्यावर कारवाई शासन म्हणून करतील आणि पीक विमा म्हणून सुद्धा योग्य कारवाई करेल आणि राजकारणी लोकांनी सुद्धा योग्य वेळी योग्य मांडणी करावी. कारण की वेळ निघून गेल्यास आवाज वाढवला तरी काही उपयोग होत नाही, हे नक्की खरं. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामध्ये तुमच्या काय सूचना असतात तर निश्चितपणे ते पण कळवा. भेटू नवीन विषय नवीन बातमी घेऊन. तोपर्यंत